शेळके सर, आपण कुठे असाल लवकरात लवकर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यावा. सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच देवा यज्ञेशा 11 मोपाडा. नक्कीच या आदिवासी सरपंच चषक 20-25 स्पर्धेला ज्या ज्या मान्यवरांनी सन्माननीय अतिथी पाहुण्यांनी या स्पर्धेला मदत केली त्या सर्वांचा आदिवासी सरपंच चषक संपूर्ण कमिटी तर्फे हार्दिक आभार. या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफी ज्यांनी सन्मानित केल्या ते आमचे लाडके अशोकजी वीर साहेब सरपंच धामणी. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक LCD TV ज्यांच्या माध्यमातून मिळाली स्वर्गीय सदानंद शेठ अधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री राम शेठ अधिकारी यांच्याकडून त्यांचा या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. तदनंतर मॅन ऑफ दी मॅच संपूर्ण 11 दिवस AB डेव्हलपर्सचे सर्व अक्षयजी भोईर यांच्या माध्यमातून आकर्षक स्कूल बॅग. तदनंतर सलग 11 दिवस कलिंगड खजूर कोठेकर गावचे सन्माननीय अतिथी बाळूबाबा डिंगोरे यांच्या माध्यमातून. तदनंतर स्वीट श्री गणेश स्वीट मस्कर बंधू यांच्या माध्यमातून मामू मस्कर यांच्याकडून 11 दिवस सलग आकर्षक स्वीट. तदनंतर या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा लाईव्ह करण्यासाठी मोफत इंटरनेट व्यवस्था या स्पर्धेला लाभली ते रमेशजी डिंगोरे साहेब सदस्य ग्रामपंचायत गोठेगर. सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक आभार. सामन्याला होत आहे सुरुवात. धन्यवाद. यावेळेस इथे हा चेंडू आपण बघतो फुल लेनचा एज घेत असताना चेंडू मागे जातोय. चेंडू सीमा पार चौकार. मनोज चव्हाण यावेळेस गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. मोहपाडा रायगड आणि त्यांच्या विरोधात भोरगड नाशिक अशी ही लढत. एका बाजूने रायगड जिल्हा दुसऱ्या बाजूने नाशिक जिल्हा. भोरगड हे सुद्धा प्रसिद्ध असणारं स्थान आहे. पाहायचं आहे मोहपाडा रसायनी पनवेल परिसराला रिलेट करणारं हे गाव. मोठी मॅच आहे, मोठा सामना आहे. यावेळेस इथे फुललेंचा चेंडू आपण बघत आहोत आणि त्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत असताना आपण सगळेजण बघत आहोत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. मनोज चव्हाणच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. प्रशांत पवार आणि अजय पवार मोहपाडा संघाच्या वतीने खेळत आहेत. फुलटॉस चेंडू यावेळेस बॅकफुटला गेले. त्यानंतर कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतात फलंदाज. पहिलं षटक सुरू आहे. चौकाराने जरूर सुरुवात मिळाली होती फलंदाज प्रशांतला, परंतु त्यानंतर त्याला शांत ठेवण्यामध्ये मनोज चव्हाण या गोलंदाजाला यश मिळालेलं आहे. निर्धारित 4 षटकांची लढत या अगोदर आपण पाहिलं होतं. एका सामन्यामध्ये जवळजवळ 70 पेक्षा अधिक धावा बनल्या होत्या. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये धावा बनतात त्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. योग्य वेळेला योग्य निर्णय खेळाडूंना घेता येणं अत्यंत गरजेचं आहे. फटके खेळत असताना चेंडूची अचूक निवड फलंदाजाला करता आली पाहिजे. त्याचबरोबर क्रिकेटचं चांगलं तंत्र फलंदाजाने वापरणं अपेक्षित असतं. डावखुरे आताचे फलंदाज नैसर्गिकरित्या आक्रमक असतात. पाहायचं हे फलंदाज कसे खेळतील. व्हॉट अ ग्रेट बॉल. अत्यंत चांगला चेंडू मनोज चव्हाण याचा. पाय पकडण्याचा प्रयत्न फलंदाजाचे केले होते गोलंदाजाने, त्यामध्ये त्याला यश मिळालं. क्रिकेटमध्ये फार मोठा बदल झालाय अशी चर्चा बऱ्याचदा आपण करत असतो. क्रिकेट किती जरी बदललं असेल दिनेश भांबरे सर, तरी सुद्धा तुम्ही एक गोलंदाज म्हणून जर योग्य प्रॉपर यॉर्करचा वापर केला तर फलंदाजाला शांत ठेवू शकता आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे आला. अजय पवार एक धाव तिकडे घेत असताना त्यांना आपण पाहिलं होतं. लेंथ बॉलचा वापर केला. व्हॉट अ ग्रेट शॉट. या अगोदर एका फलंदाजाने याच पद्धतीचा फटका अगोदरच्या सामन्यामध्ये खेळला होता. इथे तीच पुनरावृत्ती या फलंदाजाच्या वतीने. प्रशांत पवारला शांत ठेवणं थोडं कठीण बनलेलं आहे. मनोज चव्हाणसाठी त्याच्या विरोधात खेळलेला स्कायच्या स्टाईलने खेळलेला हा षटकार.
थँक्यू. षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहे 12 अर्थात 12. शेवट कसा असेल या षटकाचा हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. इन बिटवीन 3 चेंडू चांगले हाताळले होते गोलंदाज मनोज चव्हाणने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे 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 कडा लागली. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. थिक एज घेत असताना चेंडू सीमा पार निघून गेला. शेवट चौकाराने झालेला आहे. मनोज चव्हाण या गोलंदाजाचा आपण विचार केला तर चौकाराने सुरुवात त्याच्या विरोधात फलंदाज प्रशांत पवारने केली होती आणि शेवट सुद्धा चौकाराने केलेला आहे. त्याचमुळे पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा धावफलकावर जोडत असताना फलंदाज प्रशांत पवार आणि अजय पवार या जोडीला आपण पाहिलेलं आहे. तसं पाहिलं तर 5 चेंडूंचा सामना करत असताना प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये अग्रेसर भूमिका इथे बजावत आहेत, कारण त्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला होता. फुलं लेनचे चेंडू त्याचबरोबर इन बिटवीन लेन बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न प्रशांतने केला होता. तो फटका सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने खेळला गेलेला अप्रतिम आणि दर्जेदार होता. या अगोदर पिंपलोली संघाच्या डावाचा जर आपण विचार केला तर त्या पिंपलोली संघातील शेवटच्या चेंडूवर त्या डावातील तो जो फटका खेळला होता फलंदाज अनिल पादिरने, तो सुद्धा त्याच पद्धतीचा होता. नो लुकच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका. नो लुक फटका खेळता येणं हे कोणत्याही फलंदाजाचं स्वप्न जरूर असेल, परंतु त्यासाठी फार मोठी मेहनतीची पराकाष्ठा घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सातत्याने सराव करता आला पाहिजे त्या फटक्यांचा, त्या फटक्याचा, तर तुम्हाला ते खेळता येतील. बोलणं फार सोपं आहे परंतु करणं फार कठीण. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये जय गायकवाडच्या वतीने सुरुवात होत आहे. उंच पुरे गोलंदाज आहेत. गोलंदाजाकडे अधिकची उंची असली की त्याचा फार मोठा फायदा आहे ॲज अ बॉलर गोलंदाजाला, कारण तो फलंदाजाला चकित करू शकतो, आश्चर्याचे कडू धक्के देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेंथ बॉलला टॉसअप करण्याची क्षमता त्याच्याकडे असते. पाहायचं इथे हे करता येईल का जय गायकवाडला. गोलंदाजीसाठी जय आहे तर फलंदाजीसाठी आपल्याला अजय पाहायला मिळतात. जय आणि अजय याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना आपण बघतो उजवेष्टीच्या फार बाहेर चेंडू ठेवला होता गोलंदाज जय गायकवाडने. वाईड बॉल इथे त्याच्या वतीने हाताळण्यात आलेला आहे आणि याचमुळे धावफलक 17 वर गेलेला आपण बघतो. फार महत्वाचा सामना आजच्या दिवसातील आदिवासी सरपंच चषक 20-25 ची धामधूम सुरू असताना सलगचा 10वा दिवस आपल्याला अनुभवायला मिळत आहे. गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत दाखवलेलं आहे. फार दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा सामना आणि त्याचा जर आपण विचार केला तर रायगड वर्सेस नाशिक अशी ही लढाई इथे आदिवासी सरपंच चषकाच्या वतीने आपण सगळेजण 10व्या दिवसाच्या दुपारी अनुभवत आहोत. दोन्ही संघ नामांकित आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ दादा आहेत आणि त्याचमुळे समान सत्ता आल्यानंतर व्यवहार होत असतो असं आपण म्हणतो. ही 2 वाघांची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. जय गायकवाड पुन्हा एकदा वळतील. धावफलकावर धावा आहे 23. पुन्हा एकदा समोर खेळलेत. इथे 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 एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपतायत जेल आणि याच बरोबर फलंदाज अजय पवार बाद. थँक्यू सो मच. 23 धावा धावपलकावर असताना फलंदाज अजयला बाद होताना आपण पाहिलं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल दिनेश भांबरे सर, ज्या पद्धतीने फार थोड्याफार फरकाने खरं तर तिथे सीमारेषेचं भान राखत असताना तो झेल टिपला होता त्याने. सीमारेषेवर झेल घेत असताना तुम्हाला ते गांभीर्य राखता येण्याचं फार मोठं आव्हान असतं, परंतु हे आव्हान योग्य रीतीने पेललं होतं त्या क्षेत्ररक्षकाने. थोड्याफार फरकाने आपण बघतो जर त्याचं लक्ष विचलित झालं असतं तर तो षटकार होऊ शकला असता, परंतु आव्हानांना योग्य रीतीने पेललं क्षेत्ररक्षकाने. हा झेल टिपला. चला अधिकचा वेळ खर्च न करता आपण सामन्याचा रिदम लॉस करू नये. वेळेच्या बाबतीत सहकार्य देणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धा दर्जेदार आहे. स्पर्धा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची आहे. शहापूर तालुका टेनिस क्रिकेट विश्वाची उंची वाढवणारी स्पर्धा.
सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. कमी गतीने परास्त करण्याचा प्रयत्न केला, फार लवकर रीड केली होती कमी गती. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे ह्या 2 धावा पाहता पाहता पूर्ण करत असताना फलंदाजाला आपण बघतो अमित भांडे, त्याचबरोबर आतिश भांडे, P2 ग्रुप सध्या थायलंड वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब यांच्यासाठी त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. पाय पकडण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला यॉर्कर इथे गोलंदाजाच्या वतीने आपण बघतो. या अगोदर आपण गोलंदाजाकडे अधिकची उंची असल्यानंतर त्या गोलंदाजाला काय फायदा मिळतो याची चर्चा केली होती. परंतु अधिक उंचीच्या गोलंदाजांना फुल लेनची गोलंदाजी करणं कठीण बनतं आणि त्यातल्या त्यात यॉर्कर हाताळणे अत्यंत कठीण बनतं. ग्रामपंचायत गोटेघरचे सन्माननीय युवा कर्तृत्वान उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे साहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये मुख्य मंचावर आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कल्पेश डिंगोरे यांचे कनिष्ठ बंधू यांचंही आगमन झालेले, तुमचंही सहर्ष स्वागत. हा फटका बघा आणि बघत राहा. अत्यंत शिताफीने खेळला गेलेला फटका, खेचून मारला, अंतर मिळवलं, षटकार. थँक्यू. प्रशांतच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. प्रशांतने आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार खेळलेले आहेत, त्याचमुळे धावफलक आता वेगवान बनलेला आपण बघतो. 32 धावांपर्यंत पोहोचलेले डाव. मैदानी पंचांचा जर विचार केला तर अभिजित सावंत सर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने त्यांचे सहकारी पंच आपल्याला पाहायला मिळतात. सुमित देशमुख सर यांनाही तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहोत. या शापूर परिसरातील ही मोठी नावं आहेत. इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आपण बघतो. पंच अभिजित सावंत सर वळत आहेत. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावर जोडली जाईल आणि एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 33. निर्धारित 4 षटकांची ही दुपारच्या सत्रातील लढत. प्रसन्न वातावरण आहे. ऊन जरी आपल्याला अधिकचं वाटत असेल तरी वातावरणाचा जर आपण विचार केला तर आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीच्या कंडिशन्स या तळ्याकाठच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सभोवताली खरं तर या स्पर्धेला एक वेगळं लुक देण्यासाठी जे झेंडे इथे लावले गेलेले आहेत ते आता डामडोलाने फडकत आहेत. याचाच अर्थ हवेचा वेग आता वाढलेला आहे आणि उन्हाची तीव्रता जरी अधिक असेल, प्रखरता जरी अधिक असेल, परंतु हवा जर खेळती असेल दिनेश भांबरे सर तर वातावरण क्रिकेटसाठी अत्यंत प्रॉपर बनतं. त्यालाच आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स म्हणतात. फलंदाजासाठी पाणी हवंय. विनंती असेल 12वे प्रतिनिधी फलंदाजी करणाऱ्या संघाचे आपण लवकरात लवकर जोडले जा. या अगोदरच्या लढती आपण बघितल्या की ज्यामध्ये वेळेचा काटेकोरपणे वापर केलेला आहे. दोन्ही संघाने, विशेषतः फलंदाजी गोलंदाजी करणाऱ्या संघाने त्यांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मोहपाडा, रसायनी, पनवेल, रायगड आणि त्याचबरोबर भोरगड, नाशिक पहिल्या फेरीचे सामने खेळत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश खांबोरेचा वापर इथे केला जात आहे. चौतीस धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपण सगळेजण बघत आहोत. या अगोदर खरं तर ज्यावेळेस आपण लॉट्स केल्या होत्या, जे 6 संघ क्वालिफाय झालेले शहापूर तालुक्यातून, त्या दरम्यान प्रवीणजी डिंगोरे यांनी जी प्रतिक्रिया दिली होती ती देत असताना त्याने एक आशावाद व्यक्त केला की पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला 4 चाकीची सुद्धा व्यवस्था होणार आहे. त्याबद्दल प्रवीणजींचं आपण धन्यवाद व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये तब्बल 100 पेक्षा अधिक संघ सम्मिलित झालेले आहेत. त्यातल्या त्यात प्रशंसेची ही बाब आहे. कौतुकास्पद कामगिरी गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केलेली आहे. फुलटॉस यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर फलंदाजाने जरूर केला,
परंतु इथे चेंडूला सीमारेषेच्या वरून खेळण्यामध्ये त्याला समर्थता मिळाली नाही. क्षेत्ररक्षकाने टिपला झेल आणि याचमुळे फलंदाज प्रशांत पवार बाद. तब्बल 101 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण बघतो. त्यातून 60 संघांचा विचार केला तर 60 संघ हे शहापूर तालुक्याशी मर्यादित आहेत आणि इतर 40 संघांचा जर विचार केला तर आजच्या पोलचा आपण विचार केला दिनेश सर तर आज आपल्याला बदलापूर वांगणी परिसरातील 2 संघ खेळताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे जिकडे एका बाजूने नाशिकवरून संघ दाखल झालेला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने पनवेल रायगडमधून संघ दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर आपण पाहिलं होतं की ठाणे कौसा मुंब्रा परिसरातून कौसा संघ दाखल झाला होता. आज कुडूस संघ सुद्धा खेळताना आपण पाहिला होता. त्याचमुळे आणि कुंदेचा विचार केला तर कल्याण ग्रामीण मुरबाड आणि कल्याण मध्ये असणार ते गाव 2 तालुक्यांच्या मध्ये कुंदे संघ सुद्धा आज खेळताना आपण पाहिला. आणि मला असं वाटतं आज एकता कसारा आजच्या दिवसातून पहिला सामने कुंदे बरोबर खेळले होते. विक्रमगड परिसरातून सुद्धा काही संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे ही स्पर्धा जरी आपण गोठेघर गावच्या मैदानामध्ये सम्मिलित होत असताना बघत आहोत तरी सुद्धा या स्पर्धेने महाराष्ट्रभर चर्चा मिळवलेली आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही. ज्या पद्धतीचं स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतो तितकंच चांगलं नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेत आयोजकांच्या वतीने इथे क्षेत्ररक्षकाने चांगला स्टॉप केलेला आहे. बघा क्रिकेट तुमच्या निर्णय क्षमतेचा कस पणाला लावणारी परिस्थिती तुमच्या समोर ठेवत असतो आणि तिथे मग तुमच्या निर्णय क्षमतेचा कस पणाला लागत असतो. कमी वेळेमध्ये योग्य निर्णय घेणं हे आव्हान असतं क्रिकेटमध्ये. इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कधी कधी क्षेत्ररक्षक ओव्हर रन करतात, झेल घेण्याचा प्रयत्न करतात, तिथे झेलही होत नाही. मग मराठीतील म्हण तिकडे बऱ्याचदा समालोचक वापरतात, तेलही गेलं तूपही गेलं, तसं बऱ्याचदा होत असतं. परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटमध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवणं आपल्याच हातामध्ये. स्लॉकचा फटका खेळतायत फलंदाज. क्षेत्ररक्षक डीप मधून स्क्वेअर लेग मधून समोर आले. या अगोदर जी स्पर्धा मी कव्हर केली होती त्या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषक आणि त्याचबरोबर गोठेघर प्रीमियर लीग 3 षटकं संपतायत. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेला आहे 39 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आपण विचार केला तर 2 फलंदाज गमावलेले आहेत. त्या स्पर्धेच्या 4ही दिवसांमध्ये एकदाही या मैदानाच्या आतमध्ये जो विजेचा पोल आहे त्या पोलला चेंडू धडकला नव्हता. आणि या स्पर्धेचा आता 10वा दिवस आहे. दिनेश भांबरे की जे भिवंडीचे एक नामवंत पंच आहेत या स्पर्धेमध्ये गुणसंख्या लेखक म्हणून ते स्कोरिंग करतायत. दिनेश तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत किती वेळा चेंडू पोलला धडकला होता? फक्त एकदा, आणि तो सुद्धा विजेच्या तारांना लागला होता, वायरला लागला होता. त्यामुळे हे विशेष आहे, म्हणजे अतिविशेष आहे. फुलटॉस हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे अत्यंत चांगला झेल एसटी रक्षकाच्या वतीने टिपण्यात आलेला आहे. त्याचमुळे मोहपाडा पनवेल रसायनी रायगडला लागलेला हा तिसरा हादरा फलंदाज शुभम नाईक बाद. तेजस पिंपळशेच्या वतीने 4थं षटक सुरू केलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर त्याने फार मोठ्या फलंदाजाला बाद केलं. खरं तर मोहपाडा संघाचा विचार केला तर या संघाला ज्यांच्या वतीने ओळख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दिली गेली होती असा खेळाडू शुभम नाईक या अगोदर बाद झाला. आणि शुभम थोडा ऑफ कलर वाटला आपल्याला, कारण शुभम सारखा मोठा खेळाडू सुरुवातीचे 6-7 चेंडू त्याने फेस केले. एकाही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे त्याला धाडता आलं नव्हतं. चाचपडत सुरुवात करत असताना शुभमला आपण पाहिलं.
क्रिकेटमध्ये 1 = 2 असं म्हणतात. म्हणजे एखादी जर विकेट तुम्हाला मिळवता आली तर त्याचबरोबर दुसरी विकेट सुद्धा तुमच्यासाठी ओपन असते, खुली असते. 1 brings 2 असं म्हटलं जातं एक्झॅक्टली. त्याचमुळे या अगोदर शुभमला बाद केलं होतं तेजस पिंपळसेने. त्यानंतर लगेचच आणखी एक फलंदाज इथे ढेर झालेला आपण पाहिला, त्याचंही काम तमाम केलं मयूरने. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. पाहायचंय आता आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिकवर आणखी एकदा एक गोलंदाज आपण बघतो. तेजस पिंपळसे या अगोदर एक सामना रंगला होता, तिथे मला वाटतं सौरभ सवर या गोलंदाजाने 2दा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर स्वतःला आणलं होतं, परंतु विकेट हॅट्रिक तिकडे त्याची कंप्लीट झाली नव्हती. तेजसला विकेट हॅट्रिक कंप्लीट करता येईल का हे पाहायचंय. समोर खेळलेत ऑफ ड्राईव्हचा अत्यंत चांगला परिपक्व फटका क्रिकेटमधील आपण बघतो. ड्रायव्हिंग लेंथला ज्यावेळेस तुम्ही चेंडू ठेवता त्यावेळेस तुमच्यावर आक्रमण होण्याची सुद्धा शक्यता असते, परंतु ड्रायव्हिंग लेंथ ही अशी लेंथ आहे की जिकडे तुम्हाला फलंदाजाला बाद करण्याची सुद्धा संधी मिळते. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करता, थॉट प्रोसेस तुमची नेमकी काय आहे, विचार प्रक्रिया किती तुमची प्रगल्भ आहे, किंवा प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या फुटवर्कचा तुम्ही कसा चांगला अंदाज खरं तर तिकडे दाखवता हे सुद्धा महत्वाचं आहे. ड्राईव्ह केलेल्या ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका दरम्यान आपण बघतो क्षेत्ररक्षक खेळाडू कक्षाच्या समोर चेंडू अडवतायत. त्यानंतर फेकी झाली. याच दरम्यान दुसरी धाव की जी जोखमीची बनली असती, परंतु थ्रो थोडा वाईड आला, त्याचमुळे यष्टी रक्षकाला थोडा अधिकचं अंतर तिकडे कव्हर करावं लागलं, म्हणजे यष्ट्या सोडून दूर जावं लागलं होतं. टेस्ट यष्ट्यांच्या रोखाने जर चेंडू इकडे फेकता आला असता क्षेत्ररक्षकाला तर फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करता आली असती तिकडे. 42 धावा बनलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूचा कैशेष पहिल्या सत्रातील तेजस पिंपळसे. ऑन ड्राईव्हचा फटका काय आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. प्लेसमेंट तर चांगली होती, क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली. इथे सुद्धा स्वैर फेकी आपण बघतो. बघा, फिल्डरने चेंडू अडवण्यापर्यंत मर्यादित असू नये. चेंडू अडवल्यानंतर त्याला योग्य एंडला चेंडू फेकण्यासाठी तो एंड सुद्धा निवडावा लागतो. त्याचबरोबर जर फेकी तुमची प्रॉपर असेल, प्रिसाईज असेल, तर मग फलंदाजांना तुम्ही बुचकळ्यात पाडू शकता, फलंदाजांच्या नाकी नऊ आणू शकता, फलंदाजांना धावबाद म्हणून तुम्ही मिळवू शकता. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 44 धावा बनवल्या आहेत मोहपाडा रायगडने. पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं होतं. सुरुवातीची 2 षटकं चांगली होती मोहपाडा रसायनी रायगडसाठी, परंतु त्यानंतर कमबॅक केलं, चांगलं कमबॅक केलं भोरगड नाशिकच्या या गोलंदाजाने. आणि त्याचमुळे जे डॅमेज झालं होतं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये त्यांच्या वतीने ते इतर गोलंदाजाने कंट्रोल केलं. राकेश खांबोरे त्याचबरोबर तेजस पिंपळशेची 2 षटकं राकेशने खर्च केल्या, 5 धावा. आणि तेजसचं हे षटक जर आपण पाहिलं तर यामध्ये खर्च झालेले 6 धावा. 12 चेंडूंमध्ये शेवटच्या फक्त 11 धावा धावपलकर जोडता आल्या मोहपाडा रासायनिक संघाच्या फलंदाजांना. त्याचमुळे 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या अंती त्यांचा धावपलक पोहोचलेले 45 वर 46 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी भोरगड नाशिकला. बघा, पहिली फेरी ज्या ज्या संघाने जिंकलेली आहे त्या सगळ्या संघाच्या संघनायकांना विनंती आहे, तुम्हाला लगेचच आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. एकता कसारा, त्याचबरोबर RJ कुडूस, त्याचबरोबर पिंपळोळी अंबरनाथ, त्याचबरोबर रुद्रा 11 वसुली. सगळ्या संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपल्याला लगेचच समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. प्रसादजी डिंगोरे अर्थात गोलूभाई या मंचाची रजा घेत आहेत. थोड्या वेळाने पुन्हा एकदा ते उपस्थित होतीलच. आतापर्यंत एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलेली आहे दिनेश भांबरे सर, की जे जे संघ प्रथम फलंदाजी करतायत ते संघ आतापर्यंत जिंकलेले आहेत आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर. परंतु इथे चॅलेंज मोठे आहे मोहपाडा संघासाठी, कारण मोहपाडा संघाने 45चं टार्गेट दिलेलं आहे.
46चं टार्गेट दिलेले 45 बनवलेले आहेत. बोरगड नाशिक संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर त्यांची फलंदाजी ही स्फोटक फलंदाजी आहे. रामचंद्रजी डिंगोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मोहपाडा रसायनी रायगड मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. चला चारही संघाचे संघनायक जे संघनायक इकडे उपस्थित झालेले त्यांनी आपण आल्याचा इशारा आम्हाला करा. पिंपळोली, कुडूस, वसुली, वसुरी. यस, मला थोडा डाऊट आलाच होता. विक्रमगड वसुरी. यस, तेच मी म्हणत होतो की वसुली असं कोणतं नाव आहे. पिंपळोली, त्याचबरोबर कसारा, त्याचबरोबर वसुरी, त्याचबरोबर RJ कुडूस. चारही संघाचे संघनायक आपल्याबरोबर आता जोडलेले आहेत. विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षाच्या समोर जाऊन थांबायचं आहे. अगदी थोड्याच वेळात आपण लॉट्स करणार आहोत. नक्कीच कसारा नक्कीच लॉजचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आमचे मोठे मामा बाळकृष्णजी डिंगोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी लॉजचा कार्यक्रम करण्यात येत आहे. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस का बॉस या कक्षेमध्ये येऊन या ठिकाणी लॉजचा कार्यक्रम करावा. मैदानी पंच सामना सुरू करायला हरकत नाही. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मोहपाडा हा संघ पुरस्कृत करण्यात आला ते सन्माननीय नागेजी मेडेकर साहेब खालापूर, दत्तात्रयजी पाटील साहेब जे गोठेकर गावचे जावई आहेत, त्यानंतर योगीजी पाटे साहेब मोहगावचे. त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. सामन्याला होत आहे सुरुवात. धन्यवाद. वसुरी विक्रमगड यांना बाय मिळालेली आहे. याचाच अर्थ त्यांचा प्रवेश पुढच्या फेरीमध्ये झालेला आहे, तिसऱ्या फेरीमध्ये झालेला आहे. पहिला सामना कुडूस आणि त्यांच्या विरोधात पिंपळोली आणि दुसरा सामना कसारा आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या सामन्यातील विनर. धन्यवाद.
लगेचच इथे नाणेफेक केली जात आहे. पिंपळोली आणि त्यांच्या विरोधात कुडूस असा हा सामना असणार आहे. त्याची नाणेफेक मुख्य मंचावर इथे होत आहे. पिंपळोली संघाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनायक गोरे आणि टीम आपण तयार राहा. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. धावफलक 6 वर जाऊन पोहोचलंय. स्लॉकसाठी उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, परंतु जिथे बसले होते तिथूनच फटका खेळले. चांगला फटका या फलंदाजाचा आपण पाहिला. कधी कधी फलंदाज ज्या पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात ते फार लवकर हेरतात गोलंदाज, आणि त्यानुसार गोलंदाजी करत असताना चेंडूच्या लांबीमध्ये त्याचबरोबर चेंडूच्या दिशेमध्ये बदल करतात. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जी पोझिशन ॲक्वायर केली होती बॅटरने, जय गायकवाडने, तिथूनच पुढे फटका खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राइव्ह खेळला होता फलंदाजाने. खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता गोलंदाजाने, परंतु इथे चेंडूला हवाई सफर दिलेली आहे. फलंदाज जय गायकवाडचा हा प्रहार षटकार. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. तितका आखूड टप्प्याचा जरूर नव्हता, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने फार लवकर त्याने पिकअप केलं होतं आणि पिकअप केल्यानंतर पिकअप पूलचा फटका खेळला. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून चेंडूला फार दूरवर धाडलं होतं. षटकार मिळवला फलंदाज जय गायकवाडने आणि त्याचमुळे धावफलक 14 पर्यंत जाऊन पोहोचले. आतापर्यंतचे सामने आपण पाहिलेले आहेत. आजच्या दिवसातील 4 सामने प्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी झालेले आहेत. परंतु या सामन्यामध्ये मी या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे बोरगड नाशिकची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि इथे 46 धावा डिपेंड करणं कठीण बनू शकतं. गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये मोहपाडा रसायनी या संघाला, पनवेल परिसरातील हे नामवंत नाव आहे. आदिवासी क्रिकेट संघटनेचा विचार केला तर मोहपाडा रसायनी, शुभम नाईक त्याचबरोबर प्रशांत पवार यांच्या नावाने ओळखला जाणारा हा संघ आहे. परंतु बोरगड नाशिकचा सुद्धा नावाचा उल्लेख करावा लागेल. नाशिक जिल्ह्यातील हे सुद्धा एक अत्यंत नावाजलेलं क्रिकेटिंग युनिट आहे. कितवा चेंडू पंच दुसरा चेंडू होता, हरकत नाही. त्यावेळेस लॉट सुरू होत्या. एकूण 6 चेंडू आतापर्यंत खरं तर फेकले गेलेले आहेत. एक चेंडू नो आहे, त्यामुळे एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. त्याचमुळे आता धावफलकामध्येही थोडाफार बदल होईल. धावफलक जाईल 16 वर. फुलटॉस आहे, पॅड मध्ये होता, तिथूनच खेळलेला आहेत. फार चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट ऑल द वे फॉर 4 रन्स, चौकार. सगळ्या स्वयंसेवकांना विनंती असेल, या स्पर्धेच्या आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जमायचंय. 20 धावा पहिल्या षटकामध्ये कुटून काढलेले आहेत फलंदाजांनी. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी पाहायचे कोणते गोलंदाज नियुक्त केले जात आहेत. मोहपाडा रसायनी पनवेलच्या वतीने अजय पवार येत आहेत क्रमांक 2 साठी.
स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बॅटची ग्रीप बदलली होती, स्वतःचा स्टान्स बदलला होता. इथे बदल झालेला आहे कारण आता बोरगड नाशिकने त्यांचा पहिला गडी गमावलेला आहे. चेंडूपाईचा संपर्क आणता होता फलंदाज जय गायकवाडला, परंतु नॉनस्टॉकिंग एंडला दर्शन थोडे ओव्हररन झाले होते. ताळमेळ कुठेतरी गडबडलेला आपण पाहिलं आणि त्याचमुळे धावबादच्या रूपाने बोरगड नाशिकने पहिला गडी गमावला. दर्शन सोनवणे बाद. गणेश कडाळे क्रमांक 3 साठी दाखल होत आहेत फलंदाजीत. पहिल्याच चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाज जय गायकवाडने केला होता. जयला असं वाटलं होतं की पहिला चेंडू आहे उजव्या बाहेरचा फुलर लेनचा अथवा लेंथ बॉल कदाचित गोलंदाज अजय पवार हाताळतील, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. फुटवर्क फार लवकर निहाळलं होतं फलंदाजाचं. त्या दृष्टिकोनातून चेंडूमध्ये बदल करत असताना अजय पवारने फलंदाजाला शांत ठेवलं. नॉनस्टॉकिंग एंडला फलंदाज दर्शन सोनवणे धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद झाले. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर मोठा प्रहार, भीमटोला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. थँक्स अ लॉट. 26 धावा धावपलकावर. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू, आणखी एकदा गोलंदाजाने इथे खराब चेंडू हाताळलेला आहे. लुझनर बॉल होता, त्याचा योग्य समाचार घेत असताना चेंडूला पुन्हा एकदा धाडला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा खेळलेला जय गायकवाडच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावपलक वेगवान बनलेले. 32 धावा पाहता पाहता धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आणखी 14 धावांची गरज आहे. समोर ठेवलं लेंथ बॉल होता, ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत स्क्वेअर लेगला. एकच धाव दरम्यान इकडे मिळत असताना आपण बघत आहोत. फलंदाजाने तीच पूर्ण केलेली आहे, त्याचमुळे धावपलक पुढे गेलं. या अगोदर दोन्ही चेंडू गोलंदाजाने आखूड टप्प्याचे हाताळले होते. अलीकडचे आखूड टप्प्याचे चेंडू म्हणजे बऱ्याचदा क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचं निमंत्रण असतं आणि तेच झालं होतं. दोन्ही वेळेला चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं होतं फलंदाज जय गायकवाडने. चांगले खेळलेत जय गायकवाड, फक्त आणि फक्त आक्रमकतेने न खेळता संयम सुद्धा दाखवत आहेत. मोठे फटके आल्यानंतर सिंगल किंवा दुहेरी धावांसाठी सुद्धा खेळलेले ते आपण पाहिलेले. त्यामुळे आता इंटेंट स्पष्ट झालेले फलंदाज जय गायकवाडचा. मोठा धाव त्याने इकडे प्रस्तुत करायचा आहे, किंबहुना विजयाच्या पलीकडे घेऊन जायचंय फलंदाजी करणाऱ्या संघाला भोरगडला. फटका चांगला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, उजव्या बाहेरचा. त्याला खरं तर इकडे आपण पाहिलं कट केलं होतं फलंदाजाने. 2 धावा याचमुळे मिळाल्या. 2 धावांनी धावपलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजे 35. हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. डावी एष्टीच्या वरून चेंडू निघून गेलेला आपण बघतो. पंच स्थिर आहेत, त्याचमुळे खर तर आपण हा असा अंदाज इकडे वर्तवू शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यासाठी फलंदाज इथे आग्रही आहेत. मला असं वाटतं स्कोर तुमच्यापर्यंत आम्ही अगोदर पोहोचवलेलेच आहे. 35 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडू 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला 12 मध्ये 11. मला असं वाटतं याच पद्धतीने धावपलक होतं मोहपाडा संघाचं. मोहपाडा संघाने शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 11 धावा बनवल्या होत्या आणि त्याच 11 धावा आता इथे बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये भोरगड नाशिकला सुरुवात चांगली मिळाली होती रसायनीला. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा त्याने जमवल्या होत्या. फटका फसलाय, फार उंच चेंडू निघून गेलेला आहे. पाहिजे हा झेल कंप्लीट करता येईल का.
हो, क्षेत्ररक्षकाने कोणती चूक न करता झेल टिपला आणि याचमुळे दुसरा फलंदाज गमावलेला आहे भोरगड नाशिकने. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला तर जय गायकवाड बाद झालेले आहेत. "35 runs on the board with the loss of 2 important wickets while chasing the target of 46 runs. What a great start given by batter Jay Gaikwad. He got out after a vital contribution of 28 runs. What a great batting exhibition by him. New batter in on the ground for at number 4, Tejas Pimpalse. आकुटप्याचा चेंडू याही वेळेस आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूबाईचा संपर्क फलंदाजाला करता आला नव्हता. हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. अतिरिक्त उंचीने चेंडू एसटी रक्षकाकडे गेला होता. उर्वरित कामगिरी एसटी रक्षकाने चांगली केली. यावेळेस मात्र हुक केलेला आहे. स्वतःची बॉडी रोल केली, स्वतः फिरले, चेंडूला फिरवलेला आहे, सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. एक टप्पा घेतला, चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. फटका दर्जेदार, चौकार. थँक्यू. 39 पर्यंत लगेचच डाव पोहोचलेला आपण बघतो. स्टार्किंगला बॅटर तेजस पिंपळसे. तेजसचा आणखी एक चांगला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची निवड त्याने केलेली आहे. क्षेत्ररक्षकाने ही एक अत्यंत दर्शनीय झेल टिपला आणि त्याचमुळे एका चौकारानंतर तेजस गारद. फुलटॉस. आल्या आल्या मोठा प्रहार. फलंदाज मनोज चव्हाणचा हा वार षटकार. थँक्यू. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या भोरगड नाशिकला. फलंदाजी फार चांगली राहिली होती फलंदाज जय गायकवाडची. त्याचबरोबर मनोज चव्हाण एक षटकार या अगोदर खेळलेला आहे. इथे फटका चांगला आहे. पूल केलं होतं, कंट्रोल पूलचा फटका. याचबरोबर पहिली फेरी इथे जिंकतायत फलंदाजी करत असताना भोरगड नाशिकचे खेळाडू, अर्थात भोरगड संघ. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. मोहपाडा रसायनी, हार्ड लक. शुभम नाईक, प्रशांत पवार, अजय पवार, विनायक पवार अँड ऑल टीम मोहपाडा. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केला आणि 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यक्तिगतरित्या 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देणारा फलंदाज जय गायकवाड या सामन्यातील सामनावीर.